राज्यभरात महिला आणि अल्पवयीन मुलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर आता सामाजिक संघटना अधिक सक्रिय होताना दिसतायत। याच अनुषंगानं अजिंक्यन वुमेन फाउंडेशनच्या वतीनं महिला आणि अल्पवयीन मुलांच्या सुरक्षा, जनजागृती तसंच प्रतिबंधात्मक उपक्रमांच्या प्रभावी समन्वयासाठी सांगली जिल्हाधिकारी मैनाक घोष आणि जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निवेदन देण्यात आलंय। या निवेदनाद्वारे महिला आणि मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांमध्ये अधिक प्रभावी समन्वय निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसंच शाळा, महाविद्यालये आणि ग्रामीण भागांमध्ये विशेष जनजागृती अभियान राबवून महिलांना कायदे सुरक्षा उपाय आणि हेल्पलाईन यांची माहिती देण्यावर भर देण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली आहे। यावेळी अजिंक्यन वुमेन फाउंडेशनच्या संस्थापिका सौ मंजिरीताई गाडगीळ या म्हणाल्या की केवळ घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देणं गरजेचं आहे। महिला आणि अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक पातळीवर सतर्कता समित्या, समुपदेशन केंद्र आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे।